काय काय काढतोस मी दाखव. गवार गवार आहे का? अच्छा. आणि दुसरं? गवारीचं बी. ओके. हा मुळा. वा. हा मुळा. जास्त नाही पेरायचं तर मग तेवढी पुढच्या वेळेस. आणि भेंडी. मिक्स नाही ना, सगळं आलेलंच दिसतंय मला. दिसू दे की ते ही भेंडी. ते बियाणं कलर लावतात काही लोक. हो हां तेच म्हणते. बियाणं असतं की त्याला कलर असतो. त्या लावताना कसं लावायचं. मुळा आहे ना, मुळा तो असा पेरून देते म्हणजे तो उगवेल. खत टाकायचं नाही ते. खत नंतर ना, आधी टाक बी नंतर. मुळ्याला काय असं टाकायचं असतं. थोडं खणायचं. खाण्याला लागेल हे. ह्याला नाही खाण्याला लागेल. थांब ह्याला लावते. अगं यांच्या मध्ये मध्ये टाक ना, हे मध्ये मध्ये जागा आहे ना. हो ते लावते ना. हे काय कधी पण 2 बी लावायचं का माहिती. एक नाही रुजलं तर. मुळा आहे ना. नाही भेंडी. हां चला. इथं लाव, इथं हे बघ इथं. गॅप गॅप 1-2 भेंडी 2 गवार. म्हणजे असं होणार आहे, लागणार आहे. ते घोसतात बरोबर ते मुळा. नाही काही नाही तर अशी करते ना नंतर ते. अरे मग टोचा तरी मारून दिलं असतं मी. नाही नको त्याला आतमध्ये टोचे काय करायचे. मग इथं टोचे मार म्हटलं तू. मी इथं मध्ये टोचे मारले असते की. ठीक आहे मार की तू आधीच टाकलीस. जाऊ दे त्याला काय व्हायला जात नाही. तिथे टोचे मार मग. हे कुठली शेतकरी पण आहे. 1-1 टोचे मारून ठेव. मी पाठीकडे टाकत जाते. टोचे मार. आज आपण कुठलं कुठलं लावतोय. गवार, गवार, भेंडी, भेंडी आणि मुळा, मुळा. सूर्यफूल. अच्छा बरंच आयटम लावतो. हां टोचे मारत जा. मी मागे टाकत जाते. स्टेप बाय स्टेप टाकत जाते. म्हणजे कसं टोचे मला विसरायला नाही म्हणा. मार तू कुठे पण. त्याला काय नव्हतं. त्याला काय हे करायचं कुठेही टाक. मुळा त्याच्यामध्ये टाकते म्हणजे मुळा रुजतो खाली. मागे पण झाडे जटतात. मुळा झाला होता मागच्या वेळेस. झाडे नाही. नाही गवार भेंडी आधी मध्ये टाकायची. तेवढं नको मारलं टाकला की त्यामध्ये. बस जरासं पण. अगं दिसत नाही. चालतं एवढं. मी हातवरून हे करणार ना. असं जास्त गेला की वेळ लागतो उगवायला. टोचे मारत जा. सूर्यफूलला व्यवस्थित होतं टोचे मारायचे. हो सूर्यफूल चांगला कॉर्नरनी. त्याला काय लागत नाही ना एवढं. नाही टोचला मारायचं. मग टोचा मारायचा. त्याला नाही टाकत. इथं टाकतो. साईडने मारत आले. हो ह्याच्यामध्ये असे गॅप गॅप टोचे मारत. नेमका लागला ते ना. चालतं. कुठे सूर्यफूल? तो काय आणते ना. आताच येऊन यायचं ना. आणते की डबल डबल कशाला लागलं काय? ते मध्ये मध्ये मार टोचे. हा सूर्यफूलसाठी टाकलेलं. होय काय ठीक आहे. तूच टोचे तू आता मला म्हटली सूर्यफूलसाठी इथं लावायचं. मी टोचा मारत होते. हे टाकते. आणते. सध्या जे काय असतं ते एकदाच हातात घे. छोटे बिया आहेत ना ते पंपकिन सीड आहेत ना त्या. पंपकिन सीड नाही हे आतमध्ये आहेत ना. या सनफ्लावर बीज. ब्लॉगर मम्मी. सनफ्लावरच्या कुठे कुठे आता मारलेस त्याचं टाकून बिया दुसऱ्या. हे टाकते ना. त्यात त्याला पण काय दुसरी होते. बीड बस टाक की. इथं टोचा मार किंवा पलीकडे मारलं तरी चालेल. त्याला काय ह्या दोन नाही टाकायच्या. अगं याचा पाय पडतो ना इथं. काय आता हे त्यामुळे पण फायदा देणार. आणि मका पण टाकते. एक एक ठरव कुठलं टाक. नाही नंतर मग आधी हे होते. आपल्याला काय जिथे पाणी पुरलं पाहिजे. तेच पप्पाचं म्हणत येतं की अशा ठिकाणी टाका जिथं पाणी पोचत.
तर बिया टाकशील आणि लक्ष राहणार नाही कुठे बिया टाकल्या त्या. म्हणून इथले आसपास लावायच्या जेणेकरून याचं पाणी तिकडे हे पुढे. थोडं पुढे मागे लावता येतं. हम्म. तिथे टाकलेस ना सगळं तिथे टाकलेस तू हो टाकले इथे मध्ये कोच्यामध्ये फॉलो नको त्याच्यातलं त्याच्यात कशाला साईडच एखाद्या केळीच्या बुंदात किंवा सनफ्लॉवर झाडाच्या आसपास. सनफ्लॉवर असू दे सनफ्लॉवर केळीच्या बुंदात हो, मग आहे ना sunflower तर सगळं सगळ्यात त्या लाईनला चांगलं. त्या लाईनला चांगलं का हो. इकडे पण नाही, तिकडे पण हा मला मग इथं कोपऱ्यात लावतो ना कोपऱ्या कोपऱ्यात पण लावतो. सनफ्लॉवर आहे ना प्रत्येक झाडाच्या आसपास किंवा मग एक केळीच्या काम आसपास करतो ना लावलं. जास्त ती नाही line आहे ना, कायम काय मिळेल त्याला काही अख्खी ही लाईन लाईन आहे ना की त्यात टाकतो बॉर्डर सारखा बॉर्डर करूया आता मस्त. फक्त पाणी पुरेल ना आपल्याला. केळीला जर पुरा असलं तर इतक्याला पण येणार. नाही, आता इथं स्प्रिंकल लावला की त्याला पाणी ते मिळणार उंच म्हणून वाढतं. लावायचंय. जास्त पडलो कोण अरे सनफ्लॉवर आहे ना कुठे म्हटलीस? आपण जरा खत पण टाकलं पाहिजे. नाही नंतर पूर्ण भरून नक्की बिना खत नको. नाही बिलं कधी करतो. आम्ही तर टाकलं ते झाडांना बिया झाडा ना बियाला पण टाकायचे खत लवकर ते जरा- नंतर ते आलं की इकडं नको द्यायला दिलंय. आता 4च राहिलेत बिया. तरच राहिलं. या जगल्या ना तर पुन्हा आणता येतील. हे पण आहे ना झाडं आहेत ना. चार टोचे मग. आणि इथे ह्याच्यात कापी केळीमध्ये झालं ना? एक हे काकडीचे काकडीचं गुळ टाकायचं. इकडे खत टाकते, इकडे टाकते, कुठे ते झाल्यानंतर टाकलं नाही तर हा, काकडीचे बी नंतर टाकते. मका आणते. मका पण इथं नाही ह्याच्यात टाकूया. मका पण इथे टाकू. मका छान व्हायला रे. साईडनी लावूया इकडनं. टाकू तिकडे. हां चालेल. ते मका आणते. हां मका वाह क्या कॅच आहे. रेकॉर्डिंग नाही झाली पण ठीक आहे. कॅच पकडली मम्मीनी. पुढे इकडं तर सेकंड मका हां मका. मका नक्की याचे पॉपकॉर्न नाही म्हणत ना. आता पॉपकॉर्नच्या बिया घेशील. इथं साईडने मका लागेल. पूर्ण साईडने? साईडने आहे ना इकडे. ते जवळजवळ टोचे मारले तरी चालते. एवढे पण लांब जायला नको. हां, अंतर आता त्या शेजारीचं नाही यार इथे मागे अजून मध्ये पण घे. तिकडे लावू दे थोडंसं. आणि आपण पुष्कळ आहेत. हा अच्छा आजी हां इथे ते इथं की मध्ये नाही साईडला. एवढं नको घ्यायला. आपण जरा मागच्या वेळेस आणला होता ना सोडून तिकडनं बी. काय लागले होते नंतर वाळून गेले ते पक्षाने खाल्ले. इथं दगड आहे. त्याला काय होतं दगड. अरे बा उगायला त्याला नको मला. इथे नाही टाकले. अगं दगड आहे खाली ते पोचणच नाही. वरच्या वरती टोचायचं. एवढे पेरू चांगले उगवले की नंतर पुन्हा टाकून देऊ आम्ही. हे तिकडे आता आम्ही परत थोडं तरी मोड येईल ना. मग कळलं की पुन्हा पेरून आम्ही येऊ. नाही का? कवर नाही करायचं काय ना. नको. ते आपल्या पण पाणी पडते. बाकीचं आहे ना तर मी पेरेन नंतर जर झालं ना तर हे टाकलं अजून ते पेरून टाकेन ना नाही भरपूर वेळ फक्त रुजायची मला शाश्वती मिळाली ना. हो
की मग पेरला की होतील ते. इथे मध्ये का गॅप घेतला तुम्ही? हा इथे का गॅप घेतला तुम्ही? अगं पाय हे पसरतं ना म्हटलं ती ऊन सावली पडलं ना त्यांची मिरच्या फुलणार त्यांची सावली पडल तिने तसं प्रोव्हिजन केलं. आता कुठं झालं ना इथं झालं का इकडं? टाकलंच तुझ्यामध्ये काय मध्ये? त्याच्यात टाकलं मी. नाही हो मला माहिती आहे टाकलं मी. त्यात टाकलं. अरे टाकलं याच्यात आता आता उकरलं त्यात कुठं टाकलं मी? टाकलं सगळ्यात नाही टाकलं. नाही यात उकरलं नाही टाकलं नाही ते ना ते टोचा मारला चल पक्ष्यानं खायला. आता बाकी झालं ना सगळं. इथं टोचा जरासं मार इथं. देव मारायचं हो पाणी मिळेल तुझं पाणीच पाणी आहे ग. म्हणूनच ऊस पूर्ण ऊस मिळालं तरी बघा. मला वाटतं ना आपण शिरगावला लावलं तिथे पाणी जायचं मका अंगणात लावला होता पहिला अंगण नव्हतं आपल्या इकडे. हा मागच्या जिथं बेडरूम आहे ना आता आपला बेडरूम आहे हा, तिथंच मला माहित होतं ना मक्याला छोटे छोटे मके लागले. आणि मेथी किती पेरायचं होतं वाळू. हो. काकड्या पण आपल्याला किती लागल्या बघ. काकड्या पण तुला माहिती आहे ना. नारळाचं खत नियोजन करण्यासाठी त्याला साईडला अशा चरी मारून घेतोय आणि त्याच्यानंतर म्हणजे फार खोलवर जितकं होईल तितकं मग ग्राउंड लेवलला. ॲक्च्युली हे कसं असतंय नारळाची किंवा कोणत्या पण झाडाची कॅनॉपी असते त्या कॅनॉपीला धरून हे राऊंड करायचा असतो. पण आता ऑलरेडी आपण हे बनवून ठेवलेलं आहे त्याच्याकरता म्हणजे आतच ठेवलेलं कारण इथं आपल्याकडं पाणी येतं त्याने खत वाहून जाऊ शकतो आणि एक झाडाला सपोर्ट मिळतो म्हणून ह्याच्यातून आपण बनवतोय. तर आता ह्याला चारही साईडला मस्तपैकी कचून घेणार कमीत कमी 6 इंच ते 7 इंच. त्याच्यानंतर आपल्याकडे ते गांडूळ खत आणलेलं आहे. झाडाचं वय वर्ष 5 त्याप्रमाणे खत 3 किलो आणि मायक्रोन्यूट्रनचं एक पॅकेट आणलेलं आहे ते 100 ग्राम द्यायचं आहे. छोटी झाडं आहेत त्यांना 1 किलो शेणखत आणि 1 किलो 50 ग्राम मायक्रोन्यूट्रन हे दिल्यानंतर पहिला इनिशियली ह्याच्यामध्ये जेव्हा खंतून पूर्ण होईल तर त्याला एक अँटीसेप्टिक काय म्हणतात ते किंवा अँटीफंगल अँटीफंगल वगैरे होण्यासाठी राखाडी टाकणार. राखाडीनंतर स्टेप बाय स्टेप खत टाकणार ते मायक्रोन्यूट्रन टाकणार. त्याच्यानंतर एक लेअर बसवणार. त्याच्यानंतर आपल्याकडं राईस हस्क आहे त्याचे एक टाकणार की पुढच्या वेळेला एकदम स्मूथ मिळावं म्हणून. त्याच्यानंतर असं एक एक लेअर टाकत जाणार जितक्या होतील आणि ते कंप्लीट करणार. एकदा झाल्यानंतर पुन्हा पाणी द्यायचं आणि ते कायमस्वरूपी चालू ठेवायचं असं नियोजन आहे. वर्षातून ही गोष्ट 2 वेळा करण्याचं प्लॅन केलेलं आहे. इनिशियली आम्ही फक्त जीवामृत देत होतो तर झाडाला फळं लवकर येत नाहीत. तर कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतल्यावर त्याने सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही खत द्या आणि त्याच्यानंतर ते मायक्रोन्यूट्रिएंट टाका तर हे चांगलं होऊ शकतं. नाही झाडाचं आपण म्हणजे कॉन्स्ट्रिंग केलेलं आहे ना हे पण ते चुकीचं आहे. हे चुकीचं म्हणजे इन सेन्स आपल्या कन्व्हेंट प्रमाणे झाडाची भरपूरशी पाळं वगैरे तुटले जातात किंवा वरती ठेवलं की त्याची पाहिजे तशी वाढ होत नाहीत. ते पाळं खोलवर जायला पाहिजे तर तशा प्रकारे जात नाही आणि वरूनच सगळं न्यूट्रिशन मिळालं ते तिथंच म्हणजे मुळं जास्त डीप जायला म्हणत डीप नाही, जायला ते वरती आरामात डीप जायला मागत नाही. पुन्हा ह्याच्यावर एवढं हेवी विवेक जर त्याच्याकरताच आपण काय करतो की तेवढं खतलं की ते स्वतःहून खाली जाईल. मॅक्झिमम खाली जायला जातील बघेल स्वतः. आणि पाहिजे तर मिळतं तसं आणि ते पाण्यात जातात. थोडीफार तुटतात ती आणि आहेत पण तेवढं होत नाही. पण हे न करण्यानं आणखी चांगलं होतं. असं ना काय हो, हो. असं करू ना हो ते आतमध्ये उभं राहिलं तर जोरात मारलं तरी चालेल. चालेल ना जोरात मारलेलं. हो. पण एवढा बस झाला का बघा ना. हा बस झालं ते. मग ॲटलीस्ट काय आपल्याला एवढ्यापर्यंत झालं ना की ते जातील ते खाली. बघा बघा
हो. ठीक आहे एवढा बघा. हो. बघूया काय. चल नाश्ता करूया. हा, चला. हो हो. हे बघतो हा. हे आले बाबा का कोंबड्या. कुठलं हे काय? आले ना. हे काय? हा, हो, हो. बघू बघू. हा आले आले. खूप आले. ह्याला बघायचं. एवढा ठेवायचा. वरती तेवढं ठेवाच लागेल बाबा, डिस्टन्स नाही का. हम्म. आले चला फायनली. पाणी यायला उशीर लागला. खालून त्याला हे लागलेत बाबा मुंग्या. मग घे ना. हा मुंग्या लागलेत खालून. दिसत नाही मुंग्या लागलेत. हा, म्हणूनच हे टाकायचं आपण. राख. ते आपण हे ठेवलं होतं ना. काय काय ते पेरू पेरू खाल्लेत ना, हे टाकलेत त्याला आलेलं याच्यात आले आतमध्ये का? होतं. काय? हो, मी लगेच काढून मुंग्या टाकलं येतात. तिकडे. खाली आहेत. हं? जातील त्या पा हातावर येणार. ठेवलं काय? आपण काय करतो? माती आपली याच्यातलीच टाकायची की आपली इथली टाकायची माती? हो नाही, हे टाकतो आता. हे कुठे न्यायचे तिकडे, ते- त्याच्यात सेट झालाय ना. हा मग तीच माती टाकायची. हम्म. चालेल. केळीला काय हे जरूर नसतं काय म्हणा. काही जरूर नाही. किती येईल तितकं ना. थोडं माती टाकावं लागेल. तिथली माती टाकावं लागेल. अजून थोडं. बस. बस.
सोनू 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 नको ते मुंग्या. है ना मुंग्या भरपूर होत्या बघितलं. त्यानंतर त्याला टाकते त्यांनी अंडी पण टाकली. अंडी पण टाकली तो म्हणून. राहू दे. इथे आहे ना भुसभुशीत माती मी आणली तर. हां हां आणि कोंडा आणू काय? हो नंतर वरती टाकू. आणलास तर चालले. हे बघ हे कोंडा आहे. हां हां हो ती माती हवी ना, माती इथली आहे. हो म्हणजे जाईल ती. माती. बस हां याच्यावर थोडासा कोंडा टाकायचा. पुन्हा थोडी माती टाकायची. हां हा थोडा उंचवटाच असला पाहिजे. हो त्यांनी बोललं एवढं तरीच बाहेरच हवं. मग ते स्वयंपूर्ण असतं हेला ना. विशेष काय ह्याची जो बरोबर टेढा तर नाही ना. नाही 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 आता नको. अजून टाकून ते भुसा म्हणजे कळेल की काहीतरी आहे तिथं. नाही तर पाय वगैरे पडायचा हो आहे ना. दाबून दे, हां. हे दाबलं पाहिजे. हम्म. वाकडं नाही ना. नाही ना सरळच आहे. होय, मी मला पण वाटलं पोरांची मेहनत गेली फुकट. नाही कोंब आलेत त्याला म्हणजे होईल त्याला. हे वरतून नाही आला. हा वरतून नाही आलं. येईल वेळ लागेल मे बी मला. येईल. ही कुठे ठेवायची आता. कोणतं? ही नेणार ना.